आज आपण इथं मस्त दुपारी जेवणात अशी छान दह्यातली मिरची बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे ना मिरची हिरवी घेतली, शेंगदाणे घेतले, लसूण घेतला आहे, दही घेतलं आहे, मीठ घेतलं आणि हळद घेतली आहे. आता ह्या मिरच्या आपल्याला थोड्याशा आहे ना बारीक करून घ्यायच्या. आता मी एकदम अशा बारीक चिरून घ्यायच्या. खूप छान लागते दह्यातली मिरची. नक्की तुम्ही पण करून बघा. कुठं आपल्याला प्रवासात जायचं म्हणलं तर ना घेऊन पण जाऊ शकता. 8-10 दिवस कशी पण राहते ही मिरची. खायला तर एकदम छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते. आता इथं मी कट करून घेतली. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ तोपर्यंत. छान असं लालसर शेंगदाणे भाजायचे आता आहे. अर्धी भाकर म्हणून जास्त काय ना, अर्धी कशी एक खाईन जास्त अशी छान लागते दह्यातली मिरची. शेंगदाणे काढून घेतलेत. आता मी 2 पळी तेल टाकून घेतले. तर जिरं टाकलं आहे, लसूण ठेचून टाकायचा, थोडीशी मोहरी टाकली आहे फोडणीला. फोडणी चांगली छान करून घ्यायची. नंतर त्यात खरपूस फोडणी झाली की आपली मिरची टाकून घ्यायची. मिरची पण आता छान त्यात परतून घ्यायची. फटफट फटफट मिरची उडतील. त्यामुळं नंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तोपर्यंत शेंगदाणे आपण आबडधोबड करून घेऊ. छान आता मिरची परतेल, थोडंसं मीठ टाकू आपण त्याच्यात. थोडंसं मी मीठ टाकलं आहे. मिठाने मऊपणा येतो मिरचीला. जेवणामध्ये काही नसलं तर असे करून खात जा. मिरची खूप छान लागते. आता आपण झाकून ठेवू 5-10 मिनटं. आता छान आपली मिरची बघू शकतो की छान झाली. थोडंसं दही टाकून घ्यायचं. मी 2 चमचे तर दही घेतलेले, घट्ट दही 2 चमचे. थोडीशी हळद टाकून घेते आता यात. काय नसलं ना भाजीला पड्डीशी मिरची करायला येते. हे 8 दिवस ठेवायची. कुठं प्रवासात जायचं म्हणलं तरी आपल्याला घेऊन जाऊ शकतो आपण. नुसती चपाती बनवली मिरची नेली तरी खूप छान लागते. थंडीच्या दिवसामध्ये असं चटपटीत छान वाटतं खायला. थोडंसं आबडदोशानं कूट टाकलं, थोडंसं पाण्यात शिपका मारते त्याच्यावरती, झाकून ठेवायचं ते पाणी आटूसर आपल्याला. थोडंसं झाकून ठेवू आपण हे ताट. त्याच्यावर पाणी त्यातलं आटून जाते तोपर्यंत. तर छान आपलं पाणी आटले बघू शकते. ते खरपूस कलर आलेला आहे. खमंग अशी लुसलुशीत छान मिरची झालेली आहे. बघताच तोंडाला पाणी सुटलं आहे मिरची. मला पण खूप भूक लागली. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. म्हणलं तुमच्या मिरची पण शेअर करते, मला पण खायला होईल. तर मिरची एकदम थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. लिंबू पिळल्यामुळे ना तिखटपणा सगळा मरून जातो आपला. जास्त तिखट लागत नाही मिरची. बिगर तिखटवाली मिरची घेतली तरी चालते. मी थोडीशी तिखटवाली मिरची घेतली होती म्हणून मला लिंबू पिळलं, थोडं तिखटपणा कमी होईल. आता मी ताटामध्ये काढून घेते मिरचीला. एकदम पाणी आटून द्यायचं त्यातलं. बघू शकता आता मिरची किती छान झाली आहे. मला तर खूप आवडते मिरची. बघू शकता इथं अशी मस्त. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना माझी मिरची बघून. आता मी तर जेवण करते. या तुम्ही पण जेवायला. दुपारचे 2 वाजले जेवायला. मला उशीर झाला थोडा. इथं हाताला माझ्या पोळले त्यामुळे त्याने लई आग उठते बोटाची. चला छान असा व्हिडिओ बघत राहा. असाच व्हिडिओ मी छान पुढच्या व्हिडिओमध्ये छान असाच व्हिडिओ घेऊन येईन. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. खूप छान झाली मिरची.